दत्त जयंती 2024. 21 दिवसाची स्वामी महाराजांची सर्वात प्रभावी सेवा. जीवनात खूप दुःख आहे, संकट आहे, काही प्रश्न सुटत नाही, आपल्याला मार्ग भेटत नाही. खूप प्रयत्न केलं, खूप मेहनत केली, तरीही काही आपल्याला चांगले दिवस यायलाच बघत नाही. तर अशा वेळेस चहूकडून जर अंधारच अंधार असेल तर आपल्याला तर दररोज स्वामी सेवा करायचीच आहे. पण काही विशेष तिथीवर काही संकल्पयुक्त काही सेवा जर आपण केला तर त्याचे फळ जास्त पटीने आपल्याला प्राप्त होतात. अत्यंत प्रभावी सेवा आज मी सांगणार आहे. स्वामी महाराजांची 21 दिवसाची सेवा आपल्याला करायची आहे. सेवा म्हणजे काय करायचं आहे, आपल्याला 25 नोव्हेंबरपासून 15 डिसेंबरपर्यंत स्वामीची ही 21 दिवसाची सेवा करायची आहे. कधीही तुम्ही सकाळी सेवा करू शकता, संध्याकाळी करू शकता. हे स्त्री पुरुष कोणीही ही सेवा करू शकतात. आपल्या जीवनातले सगळे प्रश्न सोडण्यासाठी, आपल्या जीवनातल्या सगळ्या समस्यावर मात करण्यासाठी. आपल्या जीवनात खूप संकटे आहेत, आपल्या मुलांचं लग्न होत नाही, नोकरीत अडथळे येतात, व्यापारामध्ये अडथळे येतात, घरामध्ये शांतता नाही. कोणतेही प्रश्न तुमच्या जीवनातले असू द्या, फक्त स्वामी सेवा करायला तुम्ही हे संकल्पयुक्त 21 दिवस तुम्ही करा. पण सेवा करताना मनामध्ये भाव आणि श्रद्धा ही असायलाच हवी. विश्वासाने आपण करायचं आहे. आपण ही सेवा करत असताना ह्या 21 दिवसामध्ये आपले सगळे प्रश्न सुटणार आहेत. एवढे कळकळीनं आपल्या भावनेनं स्वामी महाराजांना सांगून ही सेवा आपल्याला करायची आहे. तुमच्या मनात एखादी इच्छा धरा आणि स्वामी महाराजांची विनंती करा आणि ही सेवा करायला सुरू करा. आता आपल्याला काय करायचं आहे, 21 दिवस 25 नोव्हेंबरला ही सेवा आपल्याला 21 दिवसाची सेवा सुरू करायची आहे. सकाळी लवकर उठून आपल्याला आंघोळ वगैरे करून आपल्याला वेळ केव्हा जमते तेव्हा ही सेवा आपल्याला करायची आहे. आणि एका दिवशीच आपण एक वेळ ठरवली तर त्याच वेळेमध्ये दररोज सेवा केली तर त्याचं जास्त आपल्याला पटीने फायदा होतं. म्हणजे त्याला अनुशासन म्हणतात. दररोज जर आपण सकाळी 10ला जर ठरवलं तर दररोज 10ला केलं तर चालेल. जर आपल्याला संध्याकाळी वेळ भेटत असेल तर संध्याकाळी जर टाईम ठरवला तर तुम्ही दररोज संध्याकाळी करा. असं नाही की आज आपण 10ला केलं, उद्या 11ला केलं, मग उद्या टाईम भेटला आपण आज. तर आपल्याला एकाच वेळेमध्ये ही सेवा करायला सुरू करायची आहे. सेवा करताना आपल्याला बसायला एक आसन पाहिजे, समोर स्वामी महाराजांचे एक फोटो पाहिजे आणि एक शुद्ध तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे. आणि आपल्याकडे स्वामी समर्थ सारामृतांची ही ग्रंथ आपल्याकडे असायलाच हवा. जर नसेल तर तुम्ही अजून वेळ आहे, ग्रंथ तुम्ही आणून घेऊ शकता. मग आपल्याला स्वामी महाराजांचा फोटो समोर एका पाटावर मांडायचा आहे आणि स्वामी महाराजांसमोर एक शुद्ध तुपाचा दिवा अगरबत्ती लावून स्वामी महाराजांसमोर थोडंसं नैवेद्य अर्पण करायचं आहे. जे तुम्ही घरामध्ये बनवलेलं आहे तेच तुम्ही नैवेद्य अर्पण करू शकता. जर नैवेद्यामध्ये साखर, मिठाई वगैरे हे पण तुम्ही नैवेद्य स्वामी महाराजांना तुम्ही अर्पण करू शकता. पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे. तुमचं नाव आणि गोत्र स्वामी महाराजांना सांगायचं आहे. हातामध्ये 1 चमच पाणी, 2 अक्षदा आणि 1 तुळशीपत्र ठेवून आपलं नाव सांगून तुमच्या मनामध्ये जे काही कामना आहेत, जे तुमच्या प्रश्न आहेत ते स्वामी महाराजांना सांगायचं आहे. स्वामी महाराजांना सांगायचं आहे की तुमचं नाव गोत्र सांगून तुम्ही 21 दिवस स्वामी महाराजांची श्री स्वामी समर्थ सारामृतांचे 21 दिवस 21 पारायण करणार आहात असं म्हणून तुम्हाला संकल्प करायचा आहे. समजा तुम्हाला 21 पारायण होत नसेल तर 21 दिवसामध्ये दररोज 11 माळी जप करता. 21 दिवस श्री स्वामी समर्थ मंत्राचा 11 माळी करू शकता. किंवा तुम्ही 21 दिवस 21 वेळा म्हणू शकता. किंवा तुम्ही 11 वेळा 21 दिवस म्हणू शकता. जे तुम्ही तारक मंत्र किंवा स्वामी समर्थ जप किंवा श्री स्वामी समर्थ सारामृतांचे 21 पारायण, कोणती सेवा तुम्हाला करायची आहे ते तुम्ही स्वामी महाराजांसमोर संकल्प आपल्याला करायचा आहे. 21 दिवस 21 पारायण तुम्ही आवर्जून करा. ही सेवा तुमच्या जीवनातलं सगळे प्रश्न सुटतील. 21 दिवसातच तुम्हाला चमत्कार बघायला भेटेल. सगळ्यात प्रभावी
सेवा आहे. दत्त जयंतीनिमित्त ही सेवा आहे. दत्त जयंतीच्या दिवशी हिची सांगता आपल्याला 21 दिवसाची सेवा संपूर्ण होती आहे. तर दत्त महाराज हे स्वामी महाराज हे दत्त महाराजांचेच अवतार आहेत आणि स्वामी महाराज आणि दत्त महाराज हे काही अलग नाही आहेत. तर दत्त जयंतीनिमित्त ही सेवा तुमच्या जीवनातलं सोनं करणारी सेवा आहे. 21 दिवस 21 पारायण श्री स्वामी समर्थ सार अमृतांचे करा. संकल्प करून 11 वेळेस 21 दिवस तारक मंत्राचं म्हणा, 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचं जप तुम्ही करा. बघा, तुमच्या जीवनात कितीही संकट असू द्या, कितीही प्रश्न असू द्या, स्वामी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने ते प्रश्न सहज सुटून जाईल. तुम्हाला कळणारसुद्धा नाही. स्वामी महाराज स्वतः तुम्हाला अनुभव देतील. आणि ह्या सेवेमध्ये आपल्याला दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्र पारायणसुद्धा करायचं आहे. जर ही सेवा तुम्ही करत असाल तरीही पण आपल्याला गुरुचरित्र पारायण ही सेवा पण आपल्याला करायची आहे. गुरुचरित्र पारायणची सेवा 9 डिसेंबरपासून सुरू होती आहे. तर ते तुम्ही घरामध्ये करू शकता किंवा तुम्ही दत्तधामामध्ये म्हणजे केंद्रामध्ये सामूहिक सेवा तुम्ही करू शकता किंवा घरामध्ये पण करू शकता. आणि ही 21 दिवसाची सेवा आपल्याला खंड पाडू द्यायची नाही. ही पण सेवा आपल्याला करायचीच आहे. आणि दत्त सप्ताहाचं ती पण पारायण गुरुचरित्र पारायण आपल्याला गुरुचरित्राचं पण वाचन आपल्याला करायचं आहे. ही जीवनात सोनं करणारी सेवा आहे. चमत्कार दाखवणारी सेवा आहे. प्रश्न सगळे सुटणारी सेवा आहे. आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, घरामध्ये काही नकारात्मकता असेल, कोणी करणीबाधा केलेलं असेल तर सगळं दत्त महाराजांच्या आशीर्वादाने सगळे समाप्त होईल. म्हणून ही सेवा आपल्याला करायची आहे. जीवनाचं सोनं करणारी ही सेवा आहे. आवर्जून ही सेवा करा. जरी समजा आता तुम्हाला काही वेळ नाही, तुम्हाला करायची इच्छाच आहे, जमत नसेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ सारामृतांचे 11 पारायणसुद्धा करू शकता. 5 पारायण करू शकता. दररोज 7 अध्याय वाचूनसुद्धा तुम्ही 3 दिवसामध्ये एक पारायण कंप्लीट करू शकता. अशा प्रकारे आपल्याला दत्त महाराजांची, स्वामी महाराजांची सेवा करायची आहे. आपल्या जीवनाचं सोनं करून घ्यायची आहे. तर ही स्वामी समर्थ महाराजाविषयी, दत्त जयंतीविषयी स्वामीची सेवा तुमच्याशी शेअर करायची होती. माहिती कशी वाटली, आवडली असेल तर चॅनलला शेअर, सबस्क्राईब, लाईक जरूर करा. धन्यवाद. शुभ दिवस जाओ.